नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, आम्ही एनडीए मध्येच आहोत, यात नवल नाही असं नवनीत राणा म्हणतात। आमचा निर्णय योग्य वेळी आपण जाहीर करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। भाजप प्रवेशाच्या चर्चांवर नवनीत राणा यांनी ही प्रतिक्रिया दिली। नवनीत राणांचं अंतर्मन पूर्ण भाजपचं आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। राणांना पक्षात घेऊन भाजपला युवा स्वाभिमान पक्ष संपवायचा आहे। बच्चू कडू यांचे हे आरोप आपण बघतोय। राणांचा स्वाभिमान मारला जाऊ नये याची भाजपनं काळजी घ्यावी असं देखील कडूंनी भाजपला आवाहन केलेलं आहे। मला असं वाटते की जेही चर्चा आहे, चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणांजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात। आम्ही काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो, नाही बोललो तरी असतो। आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एनडीए सोबत त्यांच्यासोबत आहेच, तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे। आमचा जेवढाही निर्णय असते ते योग्य वेळीच असते आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू। त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण। पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्याने निवडून आल्या, तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत होते, आता त्या हिंदू शरणी झालेल्या। भाजपला लहान पक्ष, आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे, तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे। युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे। ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान, आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे, याची काळजी बीजेपीने घेतली पाहिजे।